तर उन्हाळ्यामध्ये पावसाळा प्रकट झाला होता आज, त्याचं स्वागत आहे. तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. परत एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर आजचा आपल्या चॅनलचा दिवस आहे डे 11 म्हणजे 11वा दिवस. सकाळच्याच पाळी आपल्याला पडली होती सांगवीची ट्रेक. आपण गेलो सांगवीला. सांगवीतून मग मी गोडीला जाताना गाडी स्लिप होऊन दोन दादा पडले होते. घासलं होतं त्यांना हातापायाला. त्यांना पाणी बिनी दिलं आणि तिथून आपण निघालो पुढं गॅस भरायला. गॅस भरून 2-3 छोट्या मोठ्या ट्रिपा मारल्या आणि दुपारी भाऊ डायरेक्ट गाडीच्या शिटांवरच गारा पडत होत्या, थंडगार. वन साईड एक तर अख्खा मी स्वतः वल्ला झालो होतो. इकडून पाऊस येतो तिकडून पाऊस येतो आणि पावसामुळे सगळीकडे ट्रॅफिक जाम. नुसतं लोक इकडं गाड्या लावतात तिकडं गाड्या लावतात. टू व्हीलरवाल्यांनी रस्ता जाम करून टाकला होता सगळा. पण पावसाची गरज पण होती, कारण की भरपूर झाडं आहे ना सुकली होती आपल्या इथली बऱ्यापैकी. म्हणून पाऊस झाला, मला खूप मस्त वाटलं. त्याला म्हणलं असाच पडत राहा. इंद्रदेवा तुमची कृपा राहू दे आमच्यावर. मग एका कस्टमरनी मला ताक दिलं होतं अमूलचं. मग लिटरली पाऊस संपल्यावर काय वातावरण झालं तर सनसेट वगैरे बाई एकदम मस्त वाटत होतं बाई, विचारूच नको कोणाला. पण नंतर परत चालू झाला आला. आणि मग आमचे इंजिनियर 2 भाऊ अभ्यास करत होते. तर मागच्याला आवाज दिला तेव्हा ते मुंडकं काढून बघतोय. हा मी देख रहा हो. त्यांना म्हणून नीट अभ्यास करा, यावर्षी पास झाले पाहिजे तुम्ही दोघं. मग छोट्या मोठ्या ट्रिपा मारून मित्रांनो आपण निघालो घराकडे. तर आजचा एकूण धंदा झाला आहे आपला 1513 रुपये. पाऊस जास्त होता म्हणून आपण लवकर घरी आलो. चला मित्रांनो, आजसाठी एवढंच. भेटूया उद्या.